मित्रांनो, फर्स्ट इयर सेकंड इयरच्या आता एंड सेम एक्झाम चालू आहे. मुलांना बॅकलॉग राहतंय, तो मुलांना टेन्शन येतंय की सर आम्ही फर्स्ट इयरला आहोत, सेकंड इयरला जाऊ का? किती विषय क्लिअर व्हायला पाहिजे, क्रेडिट काय पाहिजे? सिमिलरली सेकंड इयरच्या मुलांना डाऊट आहे, स्पेसिफिकली जे डायरेक्ट सेकंड इयर आहे की सर सेकंड इयरची एक्झाम चालू आहे, बॅकलॉग आहे, आम्ही थर्ड इयरला जाऊ का? किती विषय क्लिअर पाहिजे, किती ओरल प्रॅक्टिकल क्लिअर पाहिजे, तो ते क्लिअर करणार आहे. मित्रांनो बघा, फर्स्ट इयर मध्ये एकूण 10 विषय तुम्ही देताय. 10 पैकी तुम्हाला ऍटलीस्ट 3 विषय क्लिअर करायचे. फर्स्ट इयरला तुम्हाला ओरल, प्रॅक्टिकल ही गोष्ट काहीच नाहीये, बरोबर. आणि क्रेडिट, बरोबर. क्रेडिट आपले आपोआप जेव्हा तुम्ही 10 पैकी 3 विषय काढता, तुमचे क्रेडिट बरोबर 22 भरता, कारण ओरल प्रॅक्टिकल तुम्हाला काहीच नाहीये फर्स्ट इयरच्या मुलांना. 3 विषय काढले, बाकी 7 जरी बॅकलॉग राहिले, 3 विषय काढले तर तुम्ही सेकंड इयरला आरामात जाता. सो लक्षात ठेवा, फर्स्ट इयर मधून सेकंड इयरला जायला कुठलेही 3 विषय पास व्हावे लागतात, बस एवढंच क्रायटेरिया आहे, बरोबर. 22 क्रेडिट आपोआप भरून जाता. आता राहिलं जे सेकंड इयरला आहेत मुलं, बरोबर. सेकंड इयर मधून थर्ड इयरला जायला, सेकंड इयर मधून थर्ड इयरला जायला 2 क्रायटेरिया आहे. पहिला क्रायटेरिया इथे सांगतो फर्स्ट की एफई ऑल क्लिअर पाहिजे. एफई ऑल क्लिअरच पाहिजे. जे सेकंड इयरला आहे त्यांना सेकंड इयर मधून थर्ड इयरला जायचंय, तर आता जे मुलं फर्स्ट इयर नंतर सेकंड इयरला आले त्यांना फर्स्ट इयर क्लिअरच लागेल. फर्स्ट इयरचा एक पण बॅकलॉग नको, तरच थर्ड इयरला जाता येईल, नाही तर तो क्रिटिकल किंवा गोल्डन म्हटला जातो. आणि तो गोल्डन क्रिटिकल एक जरी फर्स्ट इयरचा असला तर तुम्हाला थर्ड इयरला जाता येणार नाही. ओके, ही केस डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलांना लागू होत नाही, कारण डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलांना फर्स्ट इयरच नव्हतं. जे फर्स्ट इयर नंतर सेकंड इयरला आले त्यांना सांगतो की त्यांना थर्ड इयरला जायला फर्स्ट इयर पूर्ण क्लिअर पाहिजे. नंतर आता सेकंड केस आली बघा, जे आता डायरेक्ट सेकंड, ज्यांचं फर्स्ट इयर क्लिअर आहे किंवा जे डायरेक्ट सेकंड इयरचे पोर आहे त्यांच्यासाठी डीएससी डायरेक्ट सेकंड इयर आहे, डीएसवाय किंवा फर्स्ट इयर ऑल क्लिअर मुलं, आता त्यांना थर्ड इयरला जायचं तर किती विषय क्लिअर लागतात? सेम 3 विषय क्लिअर लागतात 10 पैकी. ओके, काही ब्रांचला 9 विषय, काही ब्रांचला तुम्हाला 8च विषय, काही ब्रांचला 10 विषय सेकंड इयरला. सो 10 पैकी 3 विषय क्लिअर लागतात. त्याच्यानंतर ओरल प्रॅक्टिकल सर्व क्लिअर लागतात. ओरल प्रॅक्टिकल सर्व क्लिअर, सो आपोआप तुमचं पण क्रेडिट 22 भरतं आउट ऑफ 44. 22 क्रेडिट भरतं आणि तुम्ही बरोबर थर्ड इयरला जातात. ओके, सो क्लिअर झालं. सेकंड इयर मधून थर्ड इयरला जायला 3 विषय, ओरल प्रॅक्टिकल ऑल क्लिअर, आणि आपोआप 22 क्रेडिट भरतं, आपण थर्ड इयरला जातो. किंवा इथे जर विषय एखादा कमी भरत असेल तर मग इकडे जर 4 विषय भरत असेल, इकडे 4 विषय आहे, सो इकडे एखादं प्रॅक्टिकल ओरल बॅक राहिलं तरी चालेल. सो आपोआप क्रेडिट तुमचं 22 भरेल, तुम्ही थर्ड इयरला जाता. कळालं? सो ह्या क्रायटेरिया होत्या, दोन्ही क्रायटेरिया मी क्लिअर केलाय. सो अजून काही डाऊट असेल कमेंट मध्ये लिहा, आणि टेन्शन घेऊ नका, अजूनही जे पेपर बाकी त्या पेपरच्या अभ्यासासाठी नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल ॲट ऍप्लिकेशन वरती सगळ्या फर्स्ट इयरच्या 10 विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे मराठीमध्ये. सेम सेकंड इयर थर्ड इयर साठी पण तुमच्या महत्वाच्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे, सॉल्व पेपर आहेत, त्याच्यानंतर आयएमपी क्वेश्चन, सगळं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. सो तुम्ही कोर्सेस परचेस करून एका दिवसांच्या स्ट्रॅटर्जी दिल्या, पासिंगच्या त्या पेपर पॅटर्नच्या स्ट्रॅटर्जी बघितल्या, आयएमपी क्वेश्चन बघितले की त्यात कळेल की काय करायचं. एवढ्या मोठ्या पुस्तकात नाही एवढं काय करायचं ते कळालं की तेवढेच लेक्चर्स बघा आणि बस तेवढाच अभ्यास करा. करीत तर तुम्ही एका दिवसात तुमचे विषय क्लिअर करू शकता फर्स्ट इयर सेकंड इयर. सो नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन अभ्यास करा आणि इंजिनिअरिंग मध्ये स्कोरिंग करा. वर्गात पहिले काही डाऊट असतील कमेंट मध्ये लिहा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.